नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे इंजिनियर टू इन्व्हेस्टर या आपल्या चॅनलवर. तर या सेगमेंटचं नाव आहे आपलं आठवडी बाजार. आणि आठवडी बाजार या सेगमेंटमध्ये आपण बघणार आहे की प्रिव्हियसली मार्केट या वीकमध्ये कसं परफॉर्म केलं आहे आणि येणाऱ्या नेक्स्ट वीकमध्ये निफ्टी झाले, बँक निफ्टी झाले, तसेच अदर स्टॉक्स झाले, हे कशाप्रकारे मूवमेंट देणार आहे आणि यांचं ॲनालिसिस करून आपण आपला ट्रेड प्लॅनसुद्धा यानुसार आपण करू शकतो. तर आपण इथे निफ्टीचा चार्ट बघू शकतो की निफ्टीचा चार्ट आपण इथे बघू शकतो. एक वीक पूर्वी निफ्टी इथे साईडवेज पॅटर्न बनवलं होतं आणि साईडवेज पॅटर्नचं ब्रेकआउट निफ्टीने 20 तारखेच्या कॅन्डलला आपल्याला दिलेलं होतं आणि 20 तारखेच्या चांगल्या मुवमेंटनंतर निफ्टी परत एकदा साईडवेज गेलेली होती एक 3 दिवसासाठी आणि त्यानंतर परत एक ब्रेकआउट आपल्याला इथे निफ्टीने चांगल्या प्रकारे दिलेलं होतं आणि त्यानंतर मार्केटने कालची ही जी रेड कॅन्डल आहे ही एका प्रकारे डोजी आपल्याला बघायला मिळते आहे. तर ह्या वीकचा आपला ट्रेड प्लॅन इथे असा असणार आहे की इथे ही जी डोजी फॉर्म केली आहे मार्केटने निफ्टीने, जेव्हा या डोजीचा ब्रेकआउट इथे येईल तेव्हा आपण इथे सेलिंग साईडला नक्की प्रयत्न करू शकतो आणि सेलिंग साईडला गेल्यानंतर आपलं जे टार्गेट इथे असेल ते असेल कुठेतरी 26,000. हे आपलं इथे टार्गेट नक्की आपल्याला मिळू शकतं कारण की 26,000 ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे आपल्याला जसं की माहिती आहे आणि इथलं मार्केट कुठेतरी परत एक रिव्हर्सल होऊन वरती जाताना आपल्याला नक्की दिसू शकतं. त्यामुळे जर आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये जर सेलिंग साईडची ऑपॉर्च्युनिटी बघायची असेल तर नक्कीच या डोजीची लो जेव्हा ब्रेक होईल त्यानंतरच आपण इथे सेलिंग साईडला एंटर करायचं आहे. त्याचबरोबर जर आपल्याला इथे बाईंगला जायचं असेल तर जेव्हा या डोजीचा हाय ब्रेक होईल वरच्या साईडने 26,275ची लेवल जेव्हा ब्रेक होईल तेव्हाच आपण एक बाईंग साईडचा ट्रेड निफ्टीमध्ये बघणार आहे. तर हा चार्ट आपण आता ओपन केला आहे बँक निफ्टीचा. बँक निफ्टी पण आपण इथे बघू शकतो की मागच्या वीकमध्ये एक लगातार अपसाईडची रॅली बँक निफ्टीने पहिले दिलेली होती. ही बघू शकतो, ही पहिली जी रॅली आहे पूर्ण अपट्रेंडची रॅली आहे ती बँक निफ्टीने दिलेली होती. त्यानंतर मागच्या वीकमध्ये आपण जसं की बघू शकतो पूर्ण साईडवेज झाला आहे बँक निफ्टी. जर बँक निफ्टीने 53,700ची लेवल खालच्या साईडने जर बँक निफ्टीने तोडला तर इथे आपल्याला एक डाऊन साईडची मुवमेंट नक्कीच बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते कारण की आपण इथे बघू शकतो की जी बँक निफ्टीने 2-3 दिवसामध्ये जी मुवमेंट केलेली आहे त्याला कुठेतरी एक मोठी रेड कॅन्डल आता बँक निफ्टीने फॉर्म केलेली आहे. त्यामुळे जर आपल्याला बँक निफ्टीला जर चांगला एक ट्रेड बघायचा असेल सेलिंग साईडनी तर 53,750ची लेवल जी आहे ती तोडल्यानंतर एक 15 मिनटं ते अर्धा तास जर मार्केट खाली सस्टेन झालं तर त्यानंतर आपण इथे सेलिंग साईडसाठी नक्कीच प्लॅन करू शकतो. त्यानंतर आपलं जे टार्गेट इथे येणार आहे सेलिंग साईडमध्ये ते 53,300-350च्या जवळपास आपण टार्गेट घेऊ शकतो. पण आपल्याला इथे एक सायकोलॉजिकल लेवलसुद्धा बघावं लागेल की 53,500 ही जी आहे ती एक सायकोलॉजिकल लेवल आहे आणि तिथं नक्कीच बँक निफ्टी परत एकदा बाईंग साईडला जाण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे आपण जे आपले टार्गेट असेल ते आपल्याला त्यानुसार प्लॅन करावे लागतील. अजून एक वीकलीमध्ये जर बँक निफ्टीने खरंच जर ही लेवल ब्रेक केली 53,750ची आणि जर 53,500ची सुद्धा जर निफ्टीने लेवल खालच्या साईडला बँक निफ्टीने खालच्या साईडला ब्रेक केली तर आपल्याला 53,350ची लेवल झाली. त्याचबरोबर 53,000 ही सुद्धा लेवल आपल्याला बघायला भेटू शकते. इथे आपण बघू शकतो एच डी एफ सी बँकनी एक चांगली अपसाईडची रॅली आपल्याला दाखवून दिली आहे 10 दिवसांमध्ये आणि 10 दिवसांमध्ये जी अपसाईडची रॅली दाखवली आहे तर काल एच डी एफ सीने ही जी 3 दिवसाची त्याची जी रॅली होती ती पूर्ण 3 दिवसाची रॅली एच डी एफ सीने या रेड कॅन्डलनी पूर्ण खाऊन घेतली आहे. तर आता आपण बघू शकतो की एच डी एफ सी कुठेतरी खालच्या दिशेने आपल्याला थोडंसं 1-2 दिवस पडताना दिसू शकतं कारण की जर आपण इथे एक 5 मूव्हिंग ॲव्हरेज जरी लावला 5 EMA जर लावला तर इथे कुठेतरी 5 मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली इथे मार्केट आता सस्टेन झालं आहे. बरेच जण म्हणत असतात इंडिकेटर्स आहेत ते यूज खरंच होता की नाही होता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण जसं की आमच्या केसमध्ये आम्ही इंडिकेटर पण यूज करतो, प्राईज ॲक्शन पण यूज करतो. तर त्यामुळे इथे आपण बघू शकतो की 5 मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली एच डी एफ सीची जी कॅन्डल आहे 1 डेची आता ती सस्टेन झालेली आहे. त्यामुळे जर सेलिंग साईडला जर जायचं आहे आणि एच डी एफ सीचं सेलिंग साईडमध्ये जे नेक्स्ट टार्गेट आहे ते कुठेतरी 1700च्या जवळपास आपल्याला इथे एच डी एफ सी एक सपोर्ट घेताना नक्की बघायला मिळेल. इथे आपण बघू शकतो हा चार्ट आपण लावला आहे
ICICI बँकचा. ICICI बँकमध्ये सुद्धा एक मागच्या वीकमध्ये चांगली रॅली आपल्याला वरच्या साईडनी भेटली आहे. त्याचबरोबर आपण हा जो मागचा वीक होता तो पूर्ण साईडवेज होता ICICI बँकसाठी आणि कुठेतरी आता ICICI बँकला एक छोटीशी सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकते आणि जे सेलिंग झाल्यानंतर जे टार्गेट निघेल ICICI बँकला ते असेल 1270च्या जवळपास एक ICICI बँकला सपोर्ट भेटू शकतो. त्यामुळे आपण जेव्हा कालची कॅन्डल आहे ती जेव्हा ब्रेक होईल खालच्या दिशेने आणि सस्टेंड होईल 15 मिनटं ते अर्ध्या ताससाठी, तर तिथे आपल्याला नक्की एक सेलिंग पॅटर्न ICICIमध्ये बघायला मिळू शकतो आणि जे आपल्याला टार्गेट असणार आहे सेलिंगचं ICICIला ते असणार आहे 1270. हे आपलं टार्गेट ICICIमध्ये या वीकमध्ये आपल्याला नक्की बघायला मिळू शकतं. आपण इथे नेक्स्ट बँक बघतोय इंडसइंड बँक. इंडसइंड बँकमध्ये आपण बघू शकतो की एक पॅटर्न फॉर्म झालेला होता आणि त्या पॅटर्नला कुठेतरी ब्रेकडाऊन आलेलं होतं. त्यानंतर एक चांगली वरच्या साईडनी एक रॅली आपल्याला बघायला भेटली होती. तर इथे आपण बघू शकतो ही जी लेवल आहे ही लेवल इथे आता सपोर्ट म्हणून ॲक्ट करते आणि सपोर्टला तिथे सपोर्ट घेऊन चार्टने वरच्या साईडनी तर आपल्याला ब्रेकआउट दिलेलं आहे. पण हे ब्रेकआउट बघावं लागेल आपल्याला किती दिवस राहील म्हणून, कारण की इंडसइंड बँक सध्या तरी एक साईडवेजच राहील. त्यामुळे आपण इंडसइंड बँकला ट्रेड नाही घेऊ शकत सध्या तरी आणि आपण ऑप्शन करण्यापेक्षा सगळ्यांनी जे आहे ते स्विंगवर आणि स्टॉकमध्ये फोकस करायला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला लॉसेस कमी होतील आणि तुम्ही चांगल्या प्रकारे मार्केटमधनं काहीतरी पैसा घरी घेऊन जाऊ शकता. कोटक बँक पण आपण इथे बघू शकतो एक ट्रेड लाईनचा एक चांगल्या प्रकारे ब्रेकआउट इथे आलेला होता. ब्रेकआउट आल्यानंतर एक मार्केटने चांगली अपसाईडची मूवमेंट दिली. अपसाईडची मूवमेंट दिल्यानंतर कुठेतरी एक 1950 ते 1960च्या लेवलला एक हाय दिल्यानंतर कोटक बँकने एक परत खालच्या साईडला मूवमेंट दिलेली आहे आपण इथे बघू शकतो आणि कुठेतरी आता कोटक बँक थोडीशी खाली येऊन एक परत सस्टेंड होईल. आपण एकदा इथे बॉलिंजर बँड लावून बघू. बॉलिंजर बँड लावल्यानंतर आपल्याला इथं दिसतं आहे की कोटक बँक जे आता सपोर्ट घेणार आहे 1840च्या जवळपास एक कोटक बँक परत एक सपोर्ट घेईल आणि तिथं एक परत वरच्या साईडने आपल्याला जाताना दिसू शकते. त्यामुळे सध्या तरी कोटक बँकला 1-2 दिवस बघायला पाहिजे की खाली कुठे सपोर्ट घेईल आणि त्यानंतर एक बाईंग अपॉर्च्युनिटी आपल्याला कोटक बँकमध्ये भेटते का. इथे आता आपण चार्ट लावला ॲक्सिस बँकचा डेमध्ये. तर डेमध्ये आपण बघू शकतो ॲक्सिस बँकनी एक इथे सपोर्ट घेऊन एक वरच्या दिशेने मूवमेंट दिलेली होती मागच्या 15 ते 20 दिवसामध्ये आणि त्यानंतर ॲक्सिस बँक जी आहे एक साईडवेज झालेली होती मागच्या वीकमध्ये आणि त्यानंतर साईडवेजचं सुद्धा ब्रेकआउट दिलेलं होतं ॲक्सिस बँकनी वरच्या साईडने. आता कुठेतरी परत जी ही कॅन्डल आहे एक डोजी टाईप फॉर्म झाली आहे मागची, तर आपण हे बघावं लागेल की ह्या कॅन्डलचा ब्रेकआउट येतो का. जेव्हा वरच्या दिशेने एक 1280 ते 1290ची लेवल जेव्हा ॲक्सिस बँक वरच्या साईडने तोडेल तेव्हा आपल्याला नक्कीच 1300ची लेवलसुद्धा बघायला भेटू शकते. त्यानंतर 1325 आणि 1350ची लेवलसुद्धा येणाऱ्या 10 ते 12 दिवसामध्ये ॲक्सिस बँकमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. पण त्यासाठी कुठेतरी ॲक्सिस बँकने एक साईडवेज झाल्यानंतर वरच्या साईडने मूवमेंट द्यायला हवी, तेव्हा आपल्याला 1350पर्यंतसुद्धा ॲक्सिस बँक बघायला मिळू शकते. स्टेट बँक ऑफ इंडिया जसं की आपण बघू शकतो की मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये जी स्टेट बँक ऑफ इंडिया पूर्ण साईडवेज होती आणि साईडवेज झाल्यानंतर कुठेतरी त्यांनी खालच्या साईडला एक ब्रेकआउट दिलेलं होतं आणि 760ची लेवलसुद्धा SBI एक टच करून आलेली होती. आता जर बाईंग साईडला जर खरंच स्टेट बँकला जायचं असेल तर कुठेतरी 810ची लेवल आपण इथे बघू शकतो. 810 ते 812ची लेवल ही जी आहे SBIसाठी तर ती कुठेतरी रेजिस्टन्स म्हणून काम करताना आपल्याला नक्की बघायला मिळू शकते, कारण की इथं आपण बघू शकतो एक हेवी सेलिंग झालेली होती 6 सप्टेंबरच्या जवळपास. त्यामुळे जर SBIला बाईंगसाठी जर जायचं असेल तर त्याला बरेचसे वरती रेजिस्टन्स दिसत आहे. त्यामुळे SBIला आपण कुठेतरी सध्या निग्लेक्टच करायला पाहिजे. तर शेवटचा एक आपण स्टॉक इथे बघून घेऊ रिलायन्स, जो की निफ्टीला मूवमेंट करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि निफ्टी 50मध्ये एक स्ट्रॉंग स्टॉक म्हणून आपण याला बघू शकतो दरवेळेस.
तर इथे जर निफ्टीला मुवमेंट करण्यासाठी जर रिलायन्सची साथ पाहिजे असेल तर इथे कुठेतरी रिलायन्स आपण बघू शकतो 3100 ते 3080-90च्या जवळपास हा जो स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे तो रिलायन्सला नक्की कुठेतरी फेस करावा लागणार आहे. कारण की इथं बघू शकतो आपण बऱ्यापैकी सेलिंग चांगली रिलायन्स याच्या पहिले पण घेतली आहे. इथे कुठेतरी कोणाला डब्ल्यू पॅटर्न दिसत असेल, पण डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट मला नाही वाटत एवढं लवकर येईल म्हणून. कारण की इथे जर रिलायन्स 1-2 दिवस जर साईडवेज गेला आणि साईडवेज दिल्यानंतर 3100ची लेवल जर रिलायन्सनी एक चांगल्या प्रकारे ब्रेक करून सस्टेन केली 1 दिवसासाठी, तर त्यानंतर रिलायन्सचे जे नेक्स्ट टार्गेट असतील ते नक्कीच 3200सुद्धा हे रिलायन्सचं नेक्स्ट टार्गेट असेल. त्यासाठी ऑब्व्हियस आहे की रिलायन्सने इथे 1-2 दिवस साईडवेज व्हायला हवं आणि त्यानंतर ब्रेकआउट जर रिलायन्सने वरच्या साईडला दिलं तर ते ब्रेकआउट आहे ते सस्टेंड होईल. नाहीतर मग रिलायन्स जे आहे ते इथे कुठेतरी 3100 ते 3080च्या जवळपास रिलायन्स परत इथे एक सेलर्स ॲक्टिव्ह होऊन जातील आणि रिलायन्सला परत एक खालची मुवमेंट बघायला भेटू शकते. कारण की आपण बघतोय की निफ्टी आहे ऑल टाईम हायला चालू आहे आणि कुठेतरी सेलर्स लोक ॲक्टिव्ह होऊ शकतात आणि थोडंसं निफ्टीला खाली येऊ शकतात. आणि बाकीची जे हाय जी लोक अपेक्षा करताय की खूप मोठं खाली मार्केट सेलिंगला जाईल, तर तसं काही पिक्चर सध्या तरी दिसत नाही आहे. तर हे होतं आपलं बँकेचं आणि तसंच त्याचबरोबर रिलायन्सचा ॲनालिसिस. त्याचबरोबर आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं सुद्धा ॲनालिसिस बघितलं आहे की पुढच्या वीकमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी कशा प्रकारे मुवमेंट देऊ शकतात. तर आपण दर वीकली हा व्हिडिओ जो आहे तो पोस्ट करणार एक आठवडी बाजार या नावाने. तर त्याचबरोबर आपण चॅनलला फंडामेंटल ॲनालिसिस ही सिरीज स्टार्ट केली आहे. ज्यांनी फंडामेंटल ॲनालिसिस बघितलं नसेल, रिलायन्सचं झालं, HDFC झालं, सुझलॉन झालं, चांगले चांगले स्टॉक आपण घेऊन येतो आहे जेणेकरून तुम्ही फंडामेंटल ॲनालिसिस करून तुमची इन्व्हेस्टिंग जर्नी चालू करू शकता आमच्यासोबत. कारण की आपण माहिती आहे की निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ऑप्शनमध्ये खूप लॉस होतात. त्यामुळे आपण एक स्विंग आणि स्टॉकमध्येच फोकस करायला हवं. त्याचबरोबर आम्ही काही स्टॉक्स हे शेअर करणार आहे तुमच्यासाठी, ज्याचं ॲनालिसिस करून तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून चांगलं प्रॉफिट करू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.